बघू शकता हे बघा, हे अशा प्रकारचे रेलचे डबे आहेत हे ट्रेनचे. म्हणजे एक्स्ट्रा जर कधी जर कुठे जर पॅसेंजरसाठी जर जास्त जर वाढले तर त्याकरिता हे डबे अशा ठिकाणी उभा केलेले असतात आणि त्याच्यानंतर ते जोडले जातात. तर हे बघू शकता तुम्ही, हे बघा सगळा एसी डबा आहे हा. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर पूर्ण ट्रेनच आहे ही. आणि अशा पद्धतीनं हे इथून तिच्या निर्धारित वेळेत ते निघेल. म्हणजे जे तिचा टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये ते इथून निघेल. हे बघा, संध्याकाळी इंजिन येणार आणि इंजिन लागणार. ट्रेन चालली वाटते. चला फास्ट जाऊन तुम्हाला दाखवतो आता. सायरन तर ऐकलाय तुम्ही. हे बघा, मालगाडी मित्रांनो. आणि हे जे आहे का, ही उभा राहिलेली, हिला इंजिन नाही समोर. आता कुठल्या मार्गे जाणार आहेत त्या मार्गे ही इंजिन बसवण्यात येतं आणि त्याच्यानंतर मग ही ट्रेन निघते. तर हे बघा, हे निंबोरा स्टेशन म्हणून आहे. हे बघा, निंबोरा रेल्वे स्टेशन आहे. अशा प्रकारचं हे बसण्यासाठी व्यवस्था बघा. हे टेम्परेचर, टायमिंग वगैरे सगळं हे अशा प्रकारची व्यवस्था इथे ह्या ठिकाणी केलेली आहे. आणि वरचं हे पूर्ण प्लॅटफॉर्मवरती सावलीसाठी हे सगळं असं केलेलं आहे. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे बघा, खूप चांगल्या अशा प्रकारचं त्यांनी काम ह्या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे. हे बघा किती पटऱ्या आहेत, 1 2 3 4. तर हे भुसावळपासून 35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे निंबोरा म्हणून. हे कोच क्रमांक 7, कोच क्रमांक 6 हे असं लिहिलेलं आहे. म्हणजे एवढं भारी वाटतंय ना की असं वाटतंय की बीडला सुद्धा असं होणार आहे. आणि नक्कीच होणार आहे मित्रांनो, काळजी करू नका. कारण नशिबांती आपल्याला जे खासदार आपल्याला लाभलेले आहेत ना, त्या खासदारांच्या मार्फत, म्हणजे आपले दबंग खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांच्यामार्फत नक्कीच हे स्वप्न बीड जिल्हावासियांचं पूर्ण होईल. गेली 25 ते 30 वर्षापासून आपण ह्या स्वप्नाची आतुरतेने वाट बघतोय. हे स्वप्न उराशी बाळगत न जाणे कित्येक लोकांनी आपला जीव गमावला, जेल भोगले आणि आज ते हयातसुद्धा नाही आहेत ते लोक. आणि कुठेतरी आज मनाला एक भारी वाटलं की म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. इथे हे अशा प्रकारचं हे बघा, स्टेशन अधीक्षक हे ते सगळ्या गोष्टी वरून ब्रिज पण काढलेला आहे. ते बघा, केवळ आपल्याला अशीच अपेक्षा आहे, म्हणजे बीडचं किमान असं तरी स्टेशन हवं. हे खाली फुटपाथला जे टाकलेलं आहे ते, हे बसायला सिटिंग एरिया, फॅन आहेत वरती, ते त्या पलीकडे ते टॉयलेट आहे ते बघा. आणि इथेच ह्याच साईडला ट्रेनसुद्धा थांबलेली. हे दिल्ली लाईन आहे. एक मिनिट आपण सरांशी विचारू. सर, परमिशन असेल तर 2 मिनटं बोलायचं आहे. हे आम्ही बीडवरून आलेलो आहेत. बीडतून आपल्याला ज्या राज्यामध्ये, ज्या स्टेटमध्ये जायचं आहे ना मित्रांनो, त्या स्टेटमध्ये आपण जाऊ शकता. म्हणजे इथून दिल्ली लाईन पण आहे. ही सरळ लाईन ही भुसावळला गेलेली. भुसावळवरून मग मुंबई, पुणे, मनमाड, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी ही लाईन जोडली गेली. इकडे दिल्ली लाईन तिथून परत नागपूर, अशा अनेक ठिकाणी, म्हणजे इंदोर, बऱ्याच ठिकाणी लाईन ही गेलेली आहे.
मला एकच सांगायचं की मी कालही तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, जळगावचा व्हिडिओ काढून, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या डेव्हलप झालेल्या आहेत त्याचं कारणच एक आहे, फक्त रेल्वे आली की सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली होतात. रेल्वेमुळं दळणवळण होतं आणि ट्रान्सपोर्टला स्वस्त जलद हे सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे व्यवसाय वाढतो आणि व्यवसाय वाढल्याच्या नंतर तिथे रोजगार 100% तरुणांना उपलब्ध होतो. आज जेवढे काही शहरं आपण बघाल, ज्या ठिकाणी रेल्वे आहे त्या ठिकाणचे शहरं बघा, त्या ठिकाणचे जिल्हा तालुका बघा, म्हणजे फक्त रेल्वेमुळं एवढा फरक पडतो ना मित्रांनो की प्रमाणाच्या बाहेर. रोजगारसुद्धा उपलब्ध होतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासोबत मी शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून केल्या. तुमची काय प्रतिक्रिया आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण हे जे सिटिंग बॉक्स आहेत ना, हे बघा, किमान ही अपेक्षा आहे बीड जिल्हावासियांना. म्हणजे दागच्या बाहेरच हे बघा, हे तिकीट काउंटर आहे आणि हे टू व्हीलर पार्किंगला इथे जागा आहे अशा प्रकारे. तिकडे बघा कसा खेळ सुरू आहे. मस्तपैकी हे सगळे हा एरिया आहे आणि हा निंबोरा आणि ही आपली क्वीन. हे बघा इथे ही ट्रेन उभा आहे. चला जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. मित्रांनो किती लांब आलोय बघा कामासाठी. हे बघा इथून किती जवळ आहेत. हे खूप लांब आलोच कामाला. बाहेरच हे बघा, हे तिकीट काउंटर आहे आणि हे टू व्हीलर पार्किंगला इथे जागा आहे अशा प्रकारे. तिकडे बघा कसा खेळ सुरू आहे. मस्तपैकी हे सगळे हा एरिया आहे आणि हा निंबोरा आणि ही आपली क्वीन. हे बघा इथे ही ट्रेन उभा आहे. चला जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. तर आता मी ह्या ठिकाणी बसलेलो आहे, ह्याच्यावरती सिटिंग एरियामध्ये बसलेलो आहे. किती भारी वाटतंय बघा. मला वाटतं नक्कीच ह्या सर्व गोष्टींचे स्वप्न आपल्या बीड जिल्हावासियांनी पाहिलेले असतील आणि लवकरात लवकर ते पूर्ण होतील. जाता जाता एकच सांगतो, जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या खासदारांनी काम अशा पद्धतीनं करायला पाहिजे का हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.